आज नांदेड जिल्हा इथं सर्व पण प्रशिक्षणार्थी आहे ना कराडे ते कॅमेरा मॅनेज करावं। आपल्यासोबत एक प्रशिक्षणार्थी आहेत, ते दिव्यांग बांधव आहेत, परंतु अतिशय तळमळीनं त्यांनी काम केलेलं आहे आस्थापनेमध्ये। आज अनेक दिवस झाले ज्यांचा पगारसुद्धा जमा झालेला नाही आहे। तुम्ही बघू शकता ते अगदी पायाने दिव्यांग असल्या कारणामुळे कुबडीच्या सहाय्यानं ते आस्थापनेमध्ये जातात, आपलं काम अतिशय इमानीद्वारे करतात, परंतु प्रशासनाने इतक्या मेहनतीनं काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी बांधवांचा पगार अद्याप देखील थांबवलेला आहे। म्हणजे एक व्यक्ती दिव्यांग असून काम करते, परंतु खऱ्या अर्थानं दिव्यांग कोण हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्यांच्याकडे सगळी संसाधनं उपलब्ध असून जे या प्रशिक्षणार्थी बांधवांचा पगार थांबवतात ते दिव्यांग, की जे शरीरानं खरे दिव्यांग असून सरकारने दिलेल्या प्रत्येक सूचनेचं पालन करून चांगल्या पद्धतीने काम करतात ते दिव्यांग, हा आता प्रश्न पडलेला आहे। दादा, तुमचं नाव काय, कोणत्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करता? माझं नाव विठ्ठल सीताराम भोतिंगे आहे। मी महादापूर ग्रामपंचायत इथे कार्यरत आहे आणि गेले पहिल्या टर्मपासून मी पूर्ण कंटिन्यू मी ग्रामपंचायतचे सर्व कामं करतो आणि आतापर्यंत माझा एक पण पगार गव्हर्नमेंटकडून झालेला नाही। एकही पगार नाही झाला? पहिला पण नाही झाला? पहिला पण रिजॉईनिंग झाली का तुमची? नाही, रिजॉईनिंगचे केलं नाही। पहिला जॉईनिंग आधीची पण नाही पगार झाली का? नाही झाली। चाकूरकर साहेबांना विशेष सांगितलं, तुमच्या जिल्हाध्यक्षांना हा विषय सांगितला होता का? सांगितलं होता, पण मी कामाच्या याच्यामध्ये मी यांचा एकाही महिन्याचा पगार झालेला नाहीये। पण तुमची ती ऑर्डर आहे तुमच्याकडे? गुरुजन पाहता तुम्ही? गुरुजन पाहता? हो मग गुरुजन पाहता? नाही नाही, आणखी मी आता तुम्ही गेले होते का आपण ग्रामपंचायतला? नक्की रोज ग्रामपंचायतला। यांचा एकही महिन्याचा पगार झालेला नाहीये, ही खरंच खूप दुर्दैवी बाब आहे। खऱ्या अर्थानं ते दिव्यांग आहेत, त्यांना लवकरात लवकर रोजगार तो उपलब्ध करून द्यायला शासनानं प्रशिक्षणाच्या माध्यमातून आता रोजगाराची मागणी करतायत। सोबत आधी पगार द्या बाबांनो, पहिला रिजॉईनिंग नंतर करा, पण आधी सुरुवातीपासूनचा तर पगार द्या म्हणा। नाही, तुम्ही एवढे दिवस बरंच थांबले। रिजॉईनिंगसाठी मी बोलवलं त्यावेळेस नाशिकला, ते बिझनेस ट्रेनिंग होती, त्याच्यासाठी मी हजर राहिलो। मग तुमची रिजॉईनिंग झाली का नाही? नाही झाली नाही। आता या ग्रामसेवकने बोललं। आधार अपडेट केलं का तुम्ही? प्रोफाईल अपडेट केली का? हो, प्रोफाईल सर्व अपडेट आहे। नक्की सगळे डॉक्युमेंट्स होते? हो, सगळे। फारच विषम परिस्थिती या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। काही प्रशिक्षणार्थी आणखी सुद्धा आहेत, आपण खाली बसूया आणि त्यांच्यासोबत काही उभं राहून बसूया। उभं राहून बोलायचं का? लाव त्याला आता। हां, तुम्ही बोलता ना? ते मगा एक लय भारी बोलले हो, त्यांना बोललो। हां हां, हे सरांचे उद्या मी स्पेशल आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 या ठिकाणी नांदेड या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर महात्मा फुले पुतळा ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचा मोर्चा, धडक मोर्चा या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थींचा आलेला आहे। तरी या मोर्चाच्या संदर्भामध्ये आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की आमचं जे थकीत 4-5 महिन्याचं कोणाचं वेतन राहिलेलं आहे ते वेतन अदा करा आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या। कारण सरकार मायबाप असते, सरकार हे जनतेचा पोशिंदा असते। या ठिकाणी माजी मुख्यमंत्री असणारे एकनाथ भाऊ शिंदे यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला ज्या आस्थापनेमध्ये आता आम्ही तुम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण देत आहोत त्याच आस्थापनेमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ, कारण तरुणांना रोजगार आवश्यक असतो, आम्हाला रोजगार देऊ अशा प्रकारचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं। परंतु आता ते मुख्यमंत्री पदावर राहिले नाहीत, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आलेत। त्यांना सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा। तुम्ही ज्या ठिकाणी आस्थापनेमध्ये काम करायला असणाऱ्या लोकांना तुम्ही वय संपला असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी रिजॉईनिंग करून घेता आणि आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही बेरोजगार करता, हा कुठला न्याय आहे? हे कुठलं प्रशासन आहे?